श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, वैशाख पौर्णिमेची आपण एक बुद्धांची कथा या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर आज आपण वैशाख पौर्णिमेची आध्यात्मिक कथा काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया आणि त्याचं महत्त्व काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात. तर वैशाख पौर्णिमा ही अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथी मानली जाते. या दिवशी स्नान, दान, जप आणि पूजा केल्याने विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. या दिवसाशी संबंधित एक पारंपरिक धार्मिक कथा अशी सांगितली जाते की आता ती कथा कोणती याबद्दल आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, कुठलीही पौर्णिमा म्हटलं की आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित अशी मानतो आणि त्या दिवशी आपण या दोघांच्या सेवा भरपूर करतो. कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा आहे त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी निवास करते. ती काढता पाय घेत नाही. त्यामुळे भगवान विष्णूंच्या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर आता आपण जाणून घेऊया वैशाख पौर्णिमेची धार्मिक कथा कोणती आहे ते. प्राचीन काळी एक गरीब पण श्रद्धाळू ब्राह्मण होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि देवभक्त होता, पण त्याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण पौर्णिमेला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करतो, तर त्यामागचं कारणच हे आहे की आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मी नांदाव्यात म्हणून आपण ही सेवा करत असतो. तर कथासुद्धा तशीच आहे. पहा पुढं काय आहे ते. रोज तो भिक्षा मागून आपले पोट भरत असे. एकदा वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्याला एका साधूने सांगितले की आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, म्हणजेच वैशाख पौर्णिमेचा. जर तू आज स्नान करून भगवान विष्णूंची पूजा केलीस आणि दान केलंस तर तुझ्या सर्व दुःखांचा नाश होईल. असं सांगितल्यामुळं त्या व्यक्तीने किंवा त्या ब्राह्मणाने मनापासून श्रद्धापूर्वक असं ह्या दिवशी हे व्रत ठेवलं आणि म्हणजेच पहा, त्याने जवळ काही नसताना सुद्धा नदीमध्ये स्नान केलं, फुलं गोळा करून भगवान विष्णूंची पूजा केली. म्हणजे पहा, त्याच्याकडं काहीच नव्हतं. आर्थिक हलाखीच्या परिस्थितीत अडकलेला तो माणूस त्याने वैशाख पौर्णिमेचं व्रत हे मनोभावे केलं, श्रद्धापूर्वक केलं. त्याच्याजवळ काही नसताना सुद्धा नाही म्हणून न बसता त्याने जसं आहे त्या पद्धतीनं यथाशक्ती ते व्रत करण्याचा प्रयत्न केलं आणि सगळ्या प्रकारची फुलं गोळा करून भगवान विष्णूंची पूजा केली आणि आपल्या क्षमतेनुसार थोडंसं अन्नदान केलं. म्हणजेच काय, तर यथाशक्ती त्याला जे शक्य होतं त्या पद्धतीने त्यानं थोडंफार त्याला जे जमतं त्या गोष्टींचं अन्नदान केलं. तर त्याच्या या निस्वार्थ भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले. काही दिवसातच त्याच्या आयुष्यात बदल झाला. त्याला धन, सुख आणि समाधान प्राप्त झालं. याचाच अर्थ काय, ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा असते त्या घरामध्ये अखंड अष्टलक्ष्मी आपल्या घरात निवासासाठी राहतात. त्यामुळं ह्या दिवसाच्या सेवेला आणि ह्या दिवसाच्या दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हे आपल्याला या कथेतून लक्षात आलेलंच आहे. पण या कथेतून मिळणारा आपल्याला संदेश काय आहे त्याबद्दल सुद्धा आपण आता जाणून घेऊयात. तर या कथेतून मिळणारा संदेश असा की श्रद्धा आणि भक्ती यांना संपत्तीपेक्षा अधिक महत्त्व आहे. जर एखादी गोष्ट आपण श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक केली तर निश्चित त्याची फलप्राप्ती आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्राप्त होते. म्हणून श्रद्धा आणि भक्ती आपली सरळ साधी असायला हवी. मनापासून केलेली पूजा आणि दान कधीही वाया जात नाही. मग भलं तुम्ही खूप पंक्तीच्या पंक्ती, हजारोच्या पंक्ती नका उठू, परंतु तुम्ही एकच पात्र समाधानाने वाढा, तर त्या अन्नदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमेला केलेले सत्कर्म अनेक पटींनी फळ देतात. जसं काही दिवसांचं औचित्य साधून आपण सेवा करतो आणि त्या सेवेचं फळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं भेटते, त्याच पद्धतीनं वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केलेलं सत्कर्म, दान हे पण आपल्याला चांगलं फलदायी ठरतं. तर ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी आपण लवकर उठून पवित्र स्नान करून घ्यायचे. भलं तुम्हाला कुठल्या नदीवरती स्नानासाठी जाणं शक्य नाही तर तुम्ही घरात स्नान केलं तरीही चालतं. भगवान विष्णू किंवा बुद्ध यांची पूजा करणं. आता आपण वैशाख पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखतो, त्यामुळं जे बुद्ध भक्त आहेत त्यांनी बुद्धांचं पूजन या दिवशी करायचं आहे. गरिबांना अन्न, वस्त्र किंवा पाणी दान करायचं आहे
आणि त्यासोबतच जप आणि ध्यान आणि सत्संगसुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे. म्हणजे ह्या दिवसाला जे काही आपण सत्कार्य करतो, जे जप ध्यान साधना करतो, त्या सगळ्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ह्याच दिवशी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली होती. तर असं हे अनन्यसाधारण दिवस असलेला खूप महत्त्वाचा असा वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे, जो धनप्राप्तीसाठी, आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर असा हा दिवस आहे. या दिवशी आपण अनेक प्रकारच्या सेवा किंवा उपाय करू शकतो. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु जे आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत त्यांनी जर निश्चित या दिवशीचे काही उपाय असतात ते जर केले तर आवर्जून त्यांच्या आयुष्यातून म्हणजे आर्थिक अडचणी असतील, आर्थिक चणचण असेल तर निश्चितच त्या दूर व्हायला मदत होईल. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.